सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलंय। गेल्या 7 वर्षांपासून अद्याप 30% शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। तर जोपर्यंत शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवून वळसे पाटलांच्या घरासमोर उपोषण करू असं देखील आंदोलकांनी म्हटलेलं आहे। दरम्यान जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर विष पिऊन आत्महत्या करू असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिलेला आहे। आजचा आमचा 5वा दिवस आहे। इथं काल आम्ही आलो, इथं मोर्चा आणला, थोडं रात्री थांबलो इथं, आता प्राणतिक उपोषण कालपासून आमचं चालू आहे। पण पाहिजे असं तसं सरकार आम्हाला आश्वासन द्यायला म्हणजे आमची पूर्तता करेना। आमचा निर्णय असा आहे की आम्हाला कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि ज्या वेळेस आमची संस्था आम्हाला नील दाखला देईल त्यावेळेस आम्ही हे मंचर सोडणार, यांच्या दारापुढून उठणार। जर येणे तसा निर्णय नाही घेतला तर आम्ही सर्व शेतकरी इथे आलेले आम्ही 20 प्राशन करून आम्ही आत्महत्या करून जातीन, ते आमचे प्रेत करत गावला जातील, नाहीतर माफी घेऊन जाऊ असा निर्णय परिणाम इथे आलेलो आहे।